नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत पान लागवडीविषयीची माहिती। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात राहणाऱ्या जितेंद्र कांबळे यांनी 1000 स्क्वेअर फूट पॉलीहाऊसमध्ये 1000 पानांच्या झाडाची लागवड केली आहे आणि यामधून ते महिन्याला 7 ते 8 लाख रुपयांचं उत्पन्न घेत आहेत। पॉलीहाऊसमध्ये पानाची शेती करण्याचा फायदा म्हणजे यावरती कोणताही रोग पडत नाही, तसेच वातावरणही मेंटेन राहतं, पाणीही कमी प्रमाणात लागतं आणि पानाची क्वालिटीही चांगली येते व उत्पादनही भरघोस मिळतं। पानाची लागवड करताना सुरुवातीला जमिनीची मशागत करून त्यामध्ये शेणखत टाकलं जातं आणि मग पॉलीहाऊसमध्ये 2x4 या अंतरावर बेड तयार करून त्याची लागवड केली जाते। यामध्ये कोणत्याही रासायनिक खताचा वापर केला जात नाही। लागवडीपासून साधारणतः 3 महिन्याच्या कालावधीत झाड हार्वेस्टिंगला येतं। पॉलीहाऊसमध्ये पानाची लागवड केल्यापासून 10 वर्षापर्यंत आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो। एकदा का हार्वेस्टिंग सुरू झाली की आपण रोज पानाची तोड करू शकतो आणि रोज पानं विक्रीसाठी पाठवू शकतो। यामध्ये पानाच्या 2 व्हरायटी पडतात, पिवळं पान आणि हिरवं पान। पिवळं पान हे प्रामुख्याने कोकणात चालतं। चिपळूण, वेंगुर्ला, गोवा या भागामध्ये या पिवळ्या पानाला विशेष मागणी आहे। हिरवं पान हे नाशिक, श्रीरामपूर, नगर, मुंबई या भागात याला प्रामुख्याने मागणी आहे। पिवळ्या पानाचं साधारणतः 10 दिवसामध्ये 1 लाख पानाचं उत्पन्न निघतं। त्याचबरोबर हिरव्या पानालाही 10 दिवसात 10 लाख पानाचं उत्पन्न निघतं। निघालेल्या पानाचे बंडल तयार केले जातात। एका बंडलात साधारणतः 3000 पानं बसतात आणि हा एक बंडल 1500 ते 1600 रुपयांना विकला जातो। अशा पद्धतीने पॉलीहाऊसमध्ये पान लागवड करून महिन्याला 7 ते 8 लाख रुपये कमावणाऱ्या जितेंद्र कांबळे यांना कृषी मंत्राचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा।